नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बापूराव आंधळे, राज्यशास्त्र विभाग, कैरमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ. आज आपण प्लेटोचा कुटुंबाचा साम्यवाद हा सिद्धांत अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण प्लेटोचा संपत्तीचा साम्यवाद अभ्यासला. हे दोन्ही साम्यवादी सिद्धांत प्लेटोने सैनिक वर्ग आणि शासक वर्ग यांच्यासाठी लागू केलेले आहेत. सैनिक वर्ग आणि शासक वर्गाला खाजगी कुटुंब आणि खाजगी संपत्ती असणार नाही असे प्लेटोने त्या ठिकाणी म्हटलेले आहे. प्लेटोला एक आदर्श राज्य निर्माण करायचे होते. आदर्श राज्य तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्या ठिकाणी न्याय, नीतिमत्ता आणि एक सद्गुणी माणूस किंवा सद्गुणी व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण होईल, आणि तेव्हा मग एक आदर्श राज्य निर्माण होईल. माणसाला सद्गुणी बनवायचे असेल तर त्याला स्वार्थापासून, अंधपतीत करणाऱ्या गोष्टीपासून दूर किंवा त्यापासून त्याला रोखले पाहिजे. आणि म्हणून मग प्लेटोने आपण पाहतो की कुटुंबाचा साम्यवाद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. या अगोदर म्हटल्याप्रमाणे कुटुंबाचा साम्यवाद आणि संपत्तीचा साम्यवादाला मुख्य दोन आधार त्या ठिकाणी प्लेटोने मांडलेले आहेत. एक म्हणजे मानसिक आधार. माणसामध्ये जी स्वार्थी प्रवृत्ती आहे ही याची निर्मिती जर कुठं होत असेल तर ती म्हणजे माणसाच्या मनामध्ये आणि मानसिकतेमध्ये निर्माण होते, आणि ती निर्माण व्हायला त्याचे कुटुंब हे कारणीभूत ठरते. माझे तुझे ही जी काही एक प्रवृत्ती आहे ही माणसाला त्या ठिकाणी कुटुंबातून निर्माण होते. माझे मूल, माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, अशा प्रकारच्या ज्या काही भावना माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतात त्याला कुटुंब हे कारणीभूत आहे. आणि म्हणून हे कुटुंबच त्या ठिकाणी सार्वजनिक केलं पाहिजे. यासाठी मग प्लेटोने शासक वर्ग आणि सैनिक वर्ग यांच्यासाठी हा साम्यवाद सांगितलेला आहे. प्लेटोला माणसाचे नैतिक अंधपतन रोखायचे होते. माणसाचे नैतिक अंधपतन जर होत असेल तर त्याला मुख्य कारणीभूत असेल तर ते म्हणजे कुटुंब किंवा स्त्री आहे. आपण पाहतो की स्त्री किंवा संपत्तीमुळे माणूस लालसी किंवा मोह माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो, आणि हा मोह किंवा माझे तुझेची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे कुटुंबाचा साम्यवाद प्लेटो त्या ठिकाणी मांडतो. ही स्वार्थी भावना त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठी प्लेटोने कुटुंबाचा साम्यवाद सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रचलित कुटुंब संस्था प्लेटोला नष्ट करायची होती. तत्कालीन ग्रीस संस्कृतीमध्ये स्त्री ही चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित होती. कुटुंबा हे एक प्रकारचे म्हणजे कुटुंबामध्ये अनेक व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी होत होता, आणि राज्याची अधिक शक्ती म्हणजे स्त्री जी काही आहे ही कुटुंबामध्ये किंवा चौकटीच्या आत बंदिस्त झाली होती, आणि तिला सार्वजनिक कार्यामध्ये आणण्यासाठी प्लेटोने त्या ठिकाणी कुटुंबाचा साम्यवाद सांगितलेला आहे. प्रचलित कुटुंबसंस्था नष्ट करून एक नवीन कुटुंबसंस्था किंवा राज्य हीच एक कुटुंब त्या ठिकाणी निर्माण करून प्लेटोला एक आदर्श राज्य निर्माण करायचे होते. त्याचबरोबर स्त्रीला सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी करून घ्यायचे होते. चूल आणि मूल याच्यामध्ये अडकून बसलेली ही जी काही स्त्री आहे हिला घराच्या बाहेर काढून तिला सार्वजनिक कार्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी करण्यासाठी प्लेटो कुटुंबाचा साम्यवाद त्या ठिकाणी मांडतो असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा सांगायचा झाला तर ते म्हणजे प्लेटोला प्रचलित विवाह पद्धतीसुद्धा नष्ट करायची होती. प्रचलित समाजामध्ये, तत्कालीन समाजामध्ये, ग्रीक संस्कृतीमध्ये जे विवाह होत याच्यामध्ये अयोग्य जोड्या एकत्र येत. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये मुलीला न दाखवता किंवा मुलगा एकमेकाला न पाहता विवाह केले जायचे, आणि याच्यामुळे मग आपण पाहतो की अयोग्य जोड्या त्या ठिकाणी एकत्र यायच्या. बालविवाह किंवा अशा पद्धतीचे विवाह त्या ठिकाणी व्हायचे, आणि त्याच्यामधून निर्माण होणारी जी काही संतती आहे ही सुद्धा अयोग्य निर्माण व्हायची. आणि म्हणून मग प्लेटोला असे वाटले की ही प्रचलित विवाह पद्धती नष्ट करून
त्या ठिकाणी सुदृढ अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती किंवा सुदृढ संततीची निर्मिती करण्यासाठी योग्य जोड्या त्या ठिकाणी एकत्र आणल्या पाहिजेत आणि योग्य जोड्या एकत्र आणून त्यांच्यापासून संतती निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग प्लेटो त्या ठिकाणी प्रचलित विवाह पद्धती नष्ट करण्यासाठी स्त्रियांचा सामूहिक उपभोग करण्याची एक संकल्पना किंवा सामुदायिक साम्यवादाची संकल्पना त्या ठिकाणी मांडतो. याशिवाय प्लेटोला असे वाटते की कुटुंबाच्या साम्यवादामुळे मुले बेपर्वा बनतात, त्यांचा अत्यंतिक लाड होतो. आईवडील किंवा पालक मुलाचे अत्यंत लाड करतात आणि ह्या लाडामुळे मुले वाईट मार्गाला त्या ठिकाणी लागतात आणि त्यामुळे मग मुलांचे हे अत्यंतिक लाड कमी करण्यासाठी प्लेटोने त्या ठिकाणी आपण पाहतो की कुटुंबाचा साम्यवाद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मूल जन्माला आले की ते राज्याच्या हवाले केले पाहिजे, ते सर्वांचे मूल असले पाहिजे. ते माझे तुझे मूल अशी जर भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली तर मग त्याच्यामधून स्वार्थी भावना प्रबळ होते आणि ही स्वार्थी भावना जर प्रबळ झाली तर त्याच्यामधून माणसाचे नैतिक अंधपतन होते आणि हे नैतिक अंधपतन जर रोखायचे असेल तर कुटुंबाचा साम्यवाद आवश्यक आहे असे प्लेटोला वाटते. याशिवाय प्लेटोला राजकीय कुटुंब निर्माण करायचे होते. एक राज्य हेच कुटुंब असेल, कारण की राज्याला जर कुटुंब मानले तर माणसातली स्वार्थी भावना त्या ठिकाणी नष्ट होते आणि माणूस राज्यासाठी जगतो, राज्यासाठी काहीतरी करतो आणि म्हणून माणसाने किंवा व्यक्तीने राज्यासाठी जगले पाहिजे, राज्यासाठी कष्ट केले पाहिजेत, राज्यासाठी श्रम केले पाहिजे किंवा माणसाच्या ज्या काही कृती असतील त्या राज्यासाठी असल्या पाहिजेत. जे की आज आपण पाहतो की प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबासाठी जितका धडपड करतो तितकी धडपड राज्यासाठी त्यानं करावी आणि म्हणून मग ही कुटुंब संस्था नष्ट करण्यासाठी प्लेटोने त्या ठिकाणी कुटुंबाचा साम्यवाद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने प्लेटो सैनिक वर्ग आणि शासक वर्ग यांच्यासाठी खाजगी स्त्री किंवा खाजगी कुटुंब त्या ठिकाणी असणार नाही, तर स्त्रियां आणि पुरुष हे सर्व समान असतील आणि सर्वांचा एक प्रकारचं म्हणजे उपभोग घेतील आणि त्याच्यातून संतती निर्माण करतील. अशा प्रकारची एक संकल्पना प्लेटोने आपल्या कुटुंबाच्या साम्यवादामध्ये मांडली आहे. परंतु प्लेटोच्या या कुटुंबाच्या साम्यवादावर अनेक प्रकारच्या टीका किंवा त्याचं परीक्षण करीत असताना त्यामधील दोष अनेकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. त्या दोषांची किंवा त्याचं परीक्षण करणे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे असे आपणाला त्या ठिकाणी वाटते. आणि म्हणून मग आपण पाहतो की प्लेटोने कुटुंबाचा साम्यवाद जो काही मांडलेला आहे त्याच्यावर वरील प्रकारच्या काही टीका त्या ठिकाणी करण्यात येतात. एक म्हणजे कुटुंब संस्था मोडीत काढणे हे अयोग्य आहे. आपण पाहतो की राज्याच्याही अगोदर काही संस्था किंवा काही संघटना निर्माण झाल्या असतील. कल्पना करायला गेलं किंवा अरिस्टॉटलची जर आपण राज्याची व्याख्या बघितली तर अरिस्टॉटल म्हणतो व्यक्ती, कुटुंब, खेडे, नगर, राज्य यांनी एकत्रित आलेला समूह म्हणजे राज्य होय. आणि त्याच पद्धतीनं प्लेटोने सुद्धा असेच म्हटले व्यक्तीचे विस्तारित रूप म्हणजे राज्य. म्हणजे मुळात अगोदर निसर्गामध्ये व्यक्ती निर्माण झाली आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्रित येऊन त्यांनी एक कुटुंब निर्माण केले, कुटुंब संस्थेची निर्मिती केली आणि म्हणून राज्याच्याही अगोदर ही कुटुंब संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आली. आणि इतकी ही महत्त्वपूर्ण असलेली संस्था माणसाच्या जीवनामध्ये माणसाची पहिली पाठशाळा जर कोणती असेल, संस्काराची पाठशाळा जर कोणती असेल तर ती म्हणजे कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंब संस्था जर नष्ट केली तर त्या ठिकाणी राज्यसुद्धा, राज्याचा मूळ आधारसुद्धा त्या ठिकाणी नष्ट होण्याची शक्यता आहे, राज्यसुद्धा तकलादू होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कुटुंब संस्था त्या ठिकाणी नष्ट करणे हे सुद्धा तितकेच काय आहे, अयोग्य आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये अन्य संबंध असतात. प्लेटोने कुटुंबाच्या साम्यवादामध्ये प्लेटोला एकतर स्त्री पुरुषांच्या विवाह पद्धती बदलायची होती, त्यांच्यामध्ये असणारे जे काही लैंगिक संबंध आहेत हे बदलायचे होते आणि एका सुदृढ समाजाची किंवा सुदृढ संततीची निर्मिती प्लेटोला त्या ठिकाणी करायची होती. परंतु स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये केवळ लैंगिक संबंध
असतात असे नाही, तर अन्य संबंधसुद्धा असतात, अन्य नाते असतात. जसे की आपण पाहतो की स्त्री आणि पुरुष हे केवळ पतीपत्नी असत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध असत नाहीत, तर आई मूल अशा प्रकारचा संबंध स्त्री पुरुषामध्ये असतो. बहीण भावाचा संबंध असतो, मैत्रिणीचा संबंध असतो, मित्राचा संबंध असतो. अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे नातेसंबंध त्या ठिकाणी स्त्री पुरुषामध्ये असतात. आणि म्हणून मग आपण पाहतो की स्त्री पुरुष त्या ठिकाणी एकत्रित येऊन एक चांगला समाज त्या ठिकाणी निर्माण करू शकतात. अलीकडल्या काळामध्ये तर आपण पाहतो की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे की अशा प्रकारची संस्कृती पुढे येत आहे. आणि ही संस्कृती आपण जर बघितली तर स्त्री आणि एक पुरुष मित्रत्वाच्या नात्याने एकत्र राहतात आणि किंवा राहू शकतात, हे समाजाने आज मान्य केलेलं आहे. आणि म्हणून स्त्री आणि पुरुषामध्ये अन्य संबंधही असतात, याचा कुठेतरी विचार प्लेटोने केलेला आपल्याला दिसत नाही, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विवाह एक संस्कार आहे. आपण पाहतो की भारतीय संस्कृतीमध्ये माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार मान्य केलेले आहेत. आणि या 16 संस्कारामध्ये 3 संस्कार असे आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की बालपणीचा जे काही आहे, जे की ज्याला की आपण बारसं म्हणतो किंवा हा जो काही उपनयन संस्कार जो काही आपण म्हणतो, तर हा एक संस्कार आहे. त्याच्यानंतरचं आपण जर बघितलं तर माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा असा प्रकारचा एक संस्कार तो म्हणजे विवाह संस्कार त्या ठिकाणी आहे. आणि विवाह झाल्याच्या नंतर एक स्त्री आणि पुरुष हे केवळ शारीरिक दृष्टिकोनातून एकत्र येत नाहीत, तर मानसिक आणि इतर दृष्टिकोनातून एकत्र येतात आणि एका नव्या जीवनाची त्या ठिकाणी सुरुवात करत असतात. आणि म्हणून मग आपण पाहतो की विवाह संस्कार आहे. ग्रीक संस्कृतीमध्ये विवाहाला करार मानले आहे, परंतु भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे. आणि अशा महत्त्वपूर्ण संस्कार जर नष्ट केला तर माणूस त्या ठिकाणी अनैतिक बनू शकतो. आणि म्हणून मग अशा प्रकारच्या विवाह संस्थेला नष्ट करणे हे सुद्धा तितकेच अयोग्य आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा सांगायचा झाला तर अपंग मुलेसुद्धा ही समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्लेटो म्हणतो की सुदृढ शरीरात सुदृढ मन तयार होते, म्हणून सुदृढ शरीर किंवा सुदृढ समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. हे प्लेटोचे म्हणणे जरी खरे असले तरी समाजामध्ये अनावधानाने किंवा नैसर्गिकरित्या काही अपंग मुले जन्माला त्या ठिकाणी येत असतात. आणि मग ही अपंग मुले नष्ट करण्याच्या संदर्भात प्लेटो त्या ठिकाणी आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये म्हणतो, परंतु अपंग मुलेसुद्धा ही समाज उपयोगी असतात असं आपणाला त्या ठिकाणी म्हणते. अनेक अपंग व्यक्ती आपण अशा अभ्यासल्या आहेत किंवा पाहितलेल्या आहेत की ज्यांनी पूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठीचे नवनवीन शोध त्या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये आपल्या न्यूटनचं उदाहरण सांगता येईल, त्याच्यानंतर स्टीफन हॉकिन्सचं उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल की स्टीफन हॉकिन्स हे पूर्णतः अपंग होते, न्यूटन हा बहिरा होता. म्हणजे अशा प्रकारचे अनेक अपंग व्यक्ती आहेत की ज्यांनी समाज उपयोगी असे मोठे कार्य केलेले आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो की अशी मुलं जर त्याच वेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण नष्ट केली तर त्यांच्याकडे असणाऱ्या या अलौकिक शक्तीला समाज मुकेल आणि त्याचा परिणाम एकूणच समाजावर त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून अपंग मुलेसुद्धा समाजासाठी उपयोगी आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा सांगायचा झाला तर ॲरिस्टॉटल जो की प्लेटोचा शिष्य आहे, त्याने सुद्धा प्लेटोच्या कुटुंबाच्या साम्यवादावर टीका केली आहे. तो म्हणतो की सुंदर स्त्रियांसाठी समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल. स्त्रियांचा सामुदायिक उपभोग अशा प्रकारची जी काही एक संकल्पना प्लेटोने मांडलेली आहे, त्याच्यामुळे मग पुरुषांमध्ये सुंदर स्त्रियांसाठी त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होईल. आणि म्हणून मग आपण पाहतो की प्लेटोने आपल्या ॲरिस्टॉटलने प्लेटोचा हा कुटुंबाचा साम्यवाद अमान्य केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनैतिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित होतील. आज आपण पाहतो की कुटुंबामुळे जे नैतिक संबंध स्त्री पुरुषामध्ये निर्माण होतात, तर त्याच्यामध्ये अनैतिक संबंधाची निर्मिती होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे किंवा तशा प्रकारचे संबंध निर्माण झाल्यामुळे माणसाचे नैतिक अंधपतनसुद्धा त्या ठिकाणी होण्याची तितकीच काय आहे शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंध अनुवंशिकतेचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील.
आज आपण पाहतो की समाजामध्ये जे नातेसंबंध आहेत हे कुटुंबामुळे आहेत, विवाह संस्कारामुळे आहेत. त्याच्यामधून निर्माण होणारे जे काही अपत्य आहे त्यांच्यामधून अनुवंशिकता निर्माण होत असते आणि अनुवंशिक गुण त्याच्यामध्ये उतरत असतात. आणि त्यामुळे मग आपण पाहतो की जर स्त्रीचा सामुदायिक उपभोग जर त्या ठिकाणी घेतला तर त्या ठिकाणी माणसामध्ये आणि जनावरांमध्ये कसल्याच प्रकारचा फरक त्या ठिकाणी राहणार नाही. मानवी संस्कृतीच त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारची टीकासुद्धा अरिस्टॉटल त्या ठिकाणी करीत असताना दिसतो. आणि शेवटची एक टीका अरिस्टॉटलने केली, जे सर्वांचे असते ते कोणाचे नसते. अरिस्टॉटल म्हणतो की व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर जर ती राज्याची सार्वजनिक मालमत्ता जर झाली तर त्याची काळजी तितक्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतली जाणार नाही. आज जसे की आपण पाहतो की सार्वजनिक वस्तूंचं जे काही आपण पाहतो त्याची काळजी समाज त्या ठिकाणी करत नाही. कोणतंही आंदोलन पेटलं किंवा कोणतंही हे झालं तर अगोदर टार्गेट होते ती एस-टी, सार्वजनिक वाहन किंवा रेल्वे, अशा प्रकारचे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान त्या ठिकाणी केलं जातं, कारण की ते कोणाचंच नसतं. आणि तशा पद्धतीनं मग आपण पाहतो की व्यक्तीचं सुद्धा होईल, जे सर्वांचं असतं ते कोणाचंच नसतं. आपलं मूल किंवा आपलं अपत्य म्हणून कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं त्याची एक प्रकारची जडणघडण केली जाते तशा प्रकारची जडणघडण राज्यामध्ये त्या ठिकाणी राज्याकडून होणार नाही, अशी सुद्धा शंका अरिस्टॉटलने त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर अशा पद्धतीने एकूणच जर बघितलं तर प्लेटोच्या कुटुंबाच्या साम्यवादावर वरील प्रकारच्या टीका त्या ठिकाणी करण्यात येतात. असे असले तरी प्लेटोला एका आदर्श समाजाची आणि एका आदर्श राज्याची निर्मिती त्या ठिकाणी करायची होती. माणसामध्ये ज्या स्वार्थी भावना असतील, अनैतिक भावना असतील, ह्या स्वार्थी आणि अनैतिक भावनाचं उच्चाटन जर करायचं असेल तर संपत्तीचा साम्यवाद आणि कुटुंबाचा साम्यवाद लागू करणे हे तितकेच आवश्यक आहे, असे प्लेटोला त्या ठिकाणी वाटते. आणि म्हणून मग प्लेटोने आपण पाहतो की कुटुंबाचा आणि संपत्तीचा साम्यवाद त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्याने आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये हा साम्यवाद त्या ठिकाणी मांडला आहे. वरील जो काही कुटुंबाचा साम्यवाद किंवा संपत्तीचा साम्यवाद आहे तो आपल्या उपआदर्श राज्यामध्ये त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सूटसुद्धा देतो. म्हणजेच प्लेटोला ज्या त्याच्यामधल्या काही कठोर ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याचे काम पुढे प्लेटोने आपल्याच म्हणजे दुसऱ्या उपआदर्श राज्यामध्ये केलेले आपणाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून प्लेटोचा प्रामाणिक हेतू हा आहे की राज्य समाज हा आदर्श निर्माण झाला पाहिजे, चांगला समाज निर्माण झाला पाहिजे आणि त्या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समाधानी त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार, अशा प्रकारचा एक सिद्धांत प्लेटोने त्या ठिकाणी मांडलेला आपणाला दिसून येतो. तर अशा प्रकारचा हा एक सिद्धांत या ठिकाणी संपतोय. तर मित्र हो, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.